साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत योजनेतून 892 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महानगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला. मात्र 3 वर्षांनंतरही तो प्रस्ताव कासव गतीने पुढे सरकतोय असा अनुभव अधिकाऱ्यांना येतोय. त्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक असल्याची त्यांची अपेक्षा आहे. शहराच्या हद्दीचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढल्याने पाण्याची गरजही वाढली. नव्याने तयार होणाऱ्या नगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत पुरेसा निधी नसल्याने कोठूनही आणि कमी इंची पाईपलाईन टाकण्यात आल्या. त्यामुळे कमी दाबाने पाणी येते म्हणून शहरातील 80 ते 85% विद्युत पंप लावून पाणी भरतात. काही जलकुंभ पाईपलाईन ब्रिटिशकालीन असल्याने सतत गळतीचीही समस्या आहे. त्यामुळे शहरांतर्गत विशेषतः हद्दवाढमध्ये नवीन पाईपलाईन टाकणे, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी वाढीव जलकुंभ बांधणे अशा बाबींचा तो आराखडा तयार करून सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयाकडे दिला. त्यांनी त्रुटी काढल्या, त्याची पूर्तता झाली आणि सांगलीच्या कार्यालयात पाठवला. तिथे काढलेल्या त्रुटींची पूर्तता केली, पण पुढे कार्यवाही झाली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोलापूरकरांना आशा निर्माण झाली आहे. सध्या प्राधिकरणाच्या पुण्यातील कार्यालयातील डिझायनिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल विभागांकडून तो प्रस्ताव पडताळला जात आहे. त्यांच्या मंजुरीनंतर तो मुंबईच्या कार्यालयाकडे जाईल. तिथून तो पुन्हा पुण्याच्या कार्यालयात येईल. मुख्य अभियंत्यांच्या अंतिम मंजुरीनंतर निधी मिळणार आहे. यासाठी खूप कालावधी लागू शकतो, पण लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर 2 महिन्यात विषय मार्गी लागेल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे.